नमस्कार. DLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. दुर्गा पर्व, महिलांचा सन्मान करूया सर्व, या सदराखाली वर्ष तिसरे आज एका युगपुरुषाला घडवणाऱ्या मातेबद्दल, स्त्रीबद्दल, आदिशक्तीबद्दल आपण बोलणार आहोत. 16व्या शतकामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्रीबद्दलचा काय विचार होता हे पाहत असताना एका आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की स्त्री म्हणजे स्वराज्यातल्या देवाऱ्यातली देवता. स्त्रीच्या पदराला जो कोणी हात लावेल त्याचे हात कलम केल्या जातील, अशा पद्धतीचा आदेश देणारा हा जाणता राजा या भारताच्या मातीमध्ये होऊन गेला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मग कुणी घडवलं? कोणत्या आदिशक्तीनं शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली? ती आदिशक्ती होती राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. जिजाऊ संदर्भात एके ठिकाणी अतिशय समर्पक असं बोललं गेलं. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसते मंदिरावरचे कळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसते मंदिरावरचे कळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसती अंगणात तुळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसती अंगणात तुळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसते सुहासिनीच्या कुंकू भाळी. मग प्रतिव्रतांच्या किंकाळ्या विरल्या असत्या राणोमाळी, विरल्या असत्या राणोमाळी. हा यथार्थ वर्णन राष्ट्रमाता जिजाऊचं झालेलं आहे. त्याच राष्ट्रमाता जिजाऊनी छत्रपती शिवरायांना घडवलं. अगदी लहान वयामध्ये जेव्हा शिवबा लहान होते त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ शिवबांना एका ठिकाणी असं म्हणतात की बाळा, मातीसाठीच जगायचं, मातीसाठीच मरायचं. माती ही सर्वश्रेष्ठ असते, मातीला कसं विसरायचं? आणि हाच संसार घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज एकीकडे आदिलशाही असताना, एकीकडे निजामशाही असताना, एकीकडे मुघल असताना, एकीकडे सिद्धी असताना, एकीकडे औरंगजेब असताना, चहूबाजूने महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या चहूबाजूने दुश्मनांची फौज उभी असताना अगदी मुठभर मावळ्यांना घेऊन हर हर महादेवाची गर्जना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्य निर्मितीच्या पाठीमागची खऱ्या अर्थाने आदिशक्ती दुर्गा आणि प्रेरणा शक्ती होती, ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस खुद छत्रपती शिवाजी महाराज हे मासाहेबांचं दर्शन घ्यायचे, मार्गदर्शन घ्यायचे आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच ते पुढे मार्गक्रमण करून सक्सेस मिळवायचे, यश मिळवायचे. म्हणजे एक आई, एक माता कशी असावी ते राष्ट्रमाता जिजाऊकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. अनेक दुःखाचे प्रसंग आलेले असताना सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ कधी हरल्या नाहीत, कधी त्या मागे सरल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर होतं ते म्हणजे स्वराज्य. आणि हे स्वराज्य निर्मितीसाठी त्यांनी छत्रपती शिवरायांना जी मौलिक साथ आणि मार्गदर्शन दिलं तेच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचं सगळ्यात मोठं दर्शन आहे. एवढंच नाही, राष्ट्रमाता जिजाऊ जेव्हा छत्रपती शहाजी राजे यांचं निधन झालं आणि काही इथल्या धर्मपंडितांनी त्या काळातल्या तत्कालीन सती प्रथेचा गौरव करताना जिजाऊंना सती प्रथा जाण्यास सांगितलं, पण त्यावेळेस त्या ठामपणे उभ्या राहिल्या. कारण हे स्वराज्य असंच उभं राहिलेलं नव्हतं. हे स्वराज्य अतिशय युक्तीने, शक्तीने, परिश्रमाने आणि मावळ्याच्या स्वाभिमानाने, कष्टाने, देशभक्तीने निर्माण झालेलं हे स्वराज्य टिकवायचं होतं, पुन्हा वाढवायचं होतं. म्हणून त्या सती सुद्धा गेल्या नाहीत. हे सगळ्या गोष्टी पाहण्याचं एकमेव कारण म्हणजे 21व्या शतकातल्या स्त्रियांनी, आजच्या दुर्गांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊला एक आदिशक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. ज्या आदिशक्तीनं शिवबा घडवला, आजच्या सुद्धा महिलेनं आपल्या घरामध्ये तो शिवबा घडेल का? तशा पद्धतीचा शिवबा घडवण्यासाठी ज्या संस्काराची गरज असते असे संस्कार आपल्याला शिवचरित्राच्या पानापानामध्ये दिसतील. म्हणून अशीच जिजाऊ आहे ज्या जिजाऊने 2 छत्रपती या भारताच्या मातीला दिले. ते जिजाऊचं चरित्र म्हणजे 21व्या शतकाच्या दुर्गेला प्रेरणादायी स्रोत आहे असं निश्चित वाटतं.